हा व्हिडिओ करताना खूप आनंद होतो मित्रांनो. एखादा लहान मुलगा असेल आपल्या घरी आणि खूप गुटगुटीत सुंदर दिसत असेल तर त्याला आजी काय म्हणते, अरे बाळा तुला नजर लागेल. आणि तसाच नजर लागल्यासारखा ऊस आज मी या ठिकाणी आलो. नाना तंत्रज्ञानाचा जो प्लॉट आहे, नवीन प्लॉट, त्या नवीन प्लॉटवर आलेलो आहे आणि खरोखर नजर लागेल असा हा प्लॉट आहे. हिरवागार चकचकीत खूप सुंदर असा ऊस दिसतोय या ठिकाणी. आणि म्हणून ह्या ऊसाकडे बघितलं तर वाटतंय नाना नजर लागेल. नाना, ह्या ऊसामध्ये तुम्हाला लिंबू आणि मिरची सुद्धा लावावं लागेल, कारण ह्यांची ह्या ऊसाला नजर लागू शकते. इतका चांगला ऊस आला. पहिलं तर तुम्ही 150 टनाचं टार्गेट पकडलं होतं, तिथं 100च गेलेलं आहे. म्हणजे शतकच झालं पूर्ण. आता पुन्हा एकदा नवीन जोमाने तुम्ही आलेला आहे. काय वाटतं आता इथं ह्याचं टार्गेट 150च पकडायचं परत? 150 प्लस निघाय पाहिजे. एक जणांनी 400चं टार्गेट धरलंय. ते कसं धरलंय? त्यात अंतर आहे, ऊसाची संख्या आहे. ऊस जळलं नाही तर आत ऊस कमी आपण होतं. 150वरच बोलू फक्त. चला, ठीक आहे, 150 सहज निघू शकतो. हा अडसले आहे. मी शेतकऱ्याला पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही 12 महिन्यात 50 ते 100 टन सहज काढू शकता आणि अडसल्याला 100 ते 150 टन सहज काढू शकता. पण ते कसं काढू शकता? शेतकऱ्याने त्याला खाऊ घातलं पाहिजे. आज काय शेतकरी काय करते ती, मी इथनं वर डोर सांगतो त्याला खाऊ घाला, युरिया टाकते ती 10-20 आणून पुढे 2-2 किलो सोडते ती. ह्याने कुठं ऊस येत असतो का? ह्या शेतकऱ्याने त्याला सांगितलेल्या पद्धतीनं जर 10 दिवसाला त्याला थोडं थोडं खाऊ घातलं पाहिजे. कोयतं पडेपर्यंत खाऊ घातलं पाहिजे. आज खोडवा बघा, जगाने बघा यावं ते खोडवा का आहे ती. आज 6 महिन्याचा खोडवा आहे. फक्त या शेतकऱ्यांना रानात बघाय काय केलंय त्याचं नियोजन, कसं नियोजन, आणि खोडवा सुद्धा कसा आणतोय. ना ना ठीक आहे, त्याला आपण जाऊन देऊ ठीक आहे आपण ठीक आहे. महत्वाचं असं आहे की ना 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 ब्रेक लवकर लागत नाही, म्हणून मला नानांना सारखं ब्रेक लावावा लागतोय. ना ना आपल्या हातात चुका काय झाल्या, आपला 150 काहीतरी 2 टन काय तुमचा गेला. आता मला एक 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 त्याच्यात चुका अशा झाल्या. काय चूक झाली, 150 टन 21 गेलं. जानेवारीला लागण केली 2 एकराचे, त्यातलं निम तुटाळं झालं. कांडी लागण होती म्हणून ह्यातलं त्यात जोडून घातलं. ती फुटाय उशीर झाला. 15 मार्चला 20 मार्चला जेटा मोडला. 1.5 महिन्यानंतर काय 55 दिवसानंतर त्याचा जेटा मोडला होता. कांडी लागण होती. त्याला 12 फूट अंतर होतं दोन्हीच्या मध्ये. 1.25 फुटावर रोप होतं. पिरूतलं केशर आंब्यातलं आंतरपीक होतं. आणि त्याचं खत व्यवस्थापन काय चुकीचं झालं. सुरुवातीला मी खतं थोडी वेगळी, अनुभव नसल्यामुळे थोडी वेगळी खतं सोडत गेलो. त्यामुळे ऊस फुगला नाही. ऊस रेलायला टाइम झाला. 6 महिन्यानंतर ऊस रेल्यानंतर खाली बारका कोंबार राहिलं. ते कोंबार मोठं झालं नाही तर, किंवा ते कोंबार उचलून वर आलं नाही तर, त्याच्यामुळं पुढं त्याला नोव्हेंबर डिसेंबर मध्येच तुरा आला. तुरा आल्यामुळं वरच्या ऊसाची वाढ थांबली. खालचं कोंबार हे झाल्यामुळे जरा कव्हर झालं. पण ठीक आहे, नाही शतक गाठलं झालं. जे काय चूक झाली असेल त्यात मी शेतकऱ्याला सांगतोय. म्हणजे असं काय मी शेतकऱ्याचं त्यात चेंजेस केलंय. आता त्यात चेंजेस केलंय. भरपूर बदल इथं केला. काय बदल केला? चला या इकडे. असा केला बदल काय केला? की खत सोडत असताना ह्याला सुरुवातीपासून पांढरं पोटॅश टाकत राहतोय. 0-0-50 थोडं सोडतोय. 0-52-34 थोडं सोडतोय. ऊस फुगवायचे खत सोडतोय. म्हणून आज बघा ह्या पेर कसं आहे बघा. आता ह्याचं पेर कसं आहे बघा. आज ह्या ऊसाला 4 महिने व्हायचे तर ह्याचं असं पेर आहे. मग आता ही ऊस जर पेऱ्यात पहिल्या ऊसाचं पेर मोठं झालं नाही तर काय चुका झाल्या. 100% त्या चुका दुरुस्त करायचं काम केलंय मी. आता पाणी व्यवस्थापन बघू आपण या ठिकाणी. इथं 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 ना ना इथं 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 बघा. इथं पाणी बघा. एक 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 टिपका आणि बरोबर 10 मिनिटात पाणी सोडतोय. पण शेतकरी बांधवांना काय सांगतोय की 6 फुटाचा जे जोडवळीचा पट्टा आहे त्या पट्ट्यातनं मोकळं जरी भिजवलं तरी काय अडचण येत नाही. उन्हाळ्याचा दिवस आहे तर धग जरा जास्त आहे. त्यामुळे शेतकरी भावाने मधल्या पट्ट्यातनं थोडं मोकळं पाणी सोडावं. ह्या 12 पट्ट्यात पाणी कोणत्या सोडायचं नाही. जातीचा ऊस आहे हा? हे 86-032 जातीचा ऊस आहे. आणि शेतकऱ्याला मी काय सांगतोय की थोडी थोडी त्याला 3 वेळा माती लावत चला. 3 वेळा माती लावल्यानंतर आतल्या बघल्याने माती लावल्यानंतर आतला जे पट्टा आहे हे मोकळ्या पाण्याने भिजवलं तरी त्याला काय अडचण येत नाही. का तर मी ते केलं नव्हतं 12 फूट असल्यामुळं. पण ह्याला मी 2 वेळा पाणी दिलंय मधनं. आणि ज्या गोष्टी आपण करतोय हे आपण शेतकऱ्याला सांगत असतो. मग शेतकऱ्याने ठरवायचं बाबा रानात यावं, शेतकऱ्याने बघावं आणि मग ठरवावं चांगला आहे का बेकार आहे. नाहीतरी शेतकरी काय नाहीतरी 8 सालाला 20-25 टन 50 टनाच्या वर शेतकरी काढा नाही. आणि मी तरी काय शेतकऱ्याला लागण करावंच लागते. मी तरी शेतकऱ्याला असं काय लय मोठं 1-2 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च लावतोय बाबा लागणे करा म्हणून. तेव्हा शेतकऱ्याचा लय मोठा तोटा एवढा होतो. खर्च होतोय तेवढाच होतोय. फक्त त्याच्यापेक्षा कमी खर्च होतोय. आज बघा ह्या मधल्या पट्यात वाळून गेले. ह्याच्यात आहे का खुरपाची गरज? ह्या ऊसाला कुणाला पण ह्याला खुरप सुद्धा लावलं नाही. का लावलं नाही? बारका ऊस आला की त्याला थोडं थोडं माती लावली. माती लावल्यामुळे गवत बुजून गेलं. हाय का ह्याला खुरपाची गरज? खत सोडलेली कुठं पडते ती बुडाला. बघा किती रान भिजवत होती. दाखवा तुम्ही इकडं. बुड दाखवा. बघा बुड दाखवा बुड. बघा किती रान भिजतंय. मोजून तेवढंच पाणी देतोय. मग तेवढं मुलीलाच पाणी पडते. बाकीचं खत वाया जात नाही, मटेरियल वाया जात नाही, पाण्याचा नाश नाही, बेसुमार रानाचं वाटोळ होत नाही. आज आपल्या शेतकऱ्याचं वाटोळ का होतंय?
फक्त आपण एवढ्या शेतकऱ्याला काय समजून सांगतोय बाबा, जर 10 दिवसाला त्याला कोयतं पडेपर्यंत खाऊ घाल, म्हणून खोडवा निघताना जसं पायाच्या अंगठून सोड बाहेर निघलं आहे. किडीला जसं तुम्ही कोयतं पडेपर्यंत खाऊ घालता आणि उसाला मात्र कंस मामासारखा कपाट काढता, 2 नाही तर 3च वेळा खत घालता. मग आपण उसाला जसं किडीला जसं शेवटपर्यंत खत घालतोय तसं आपण थोडं थोडं शेतकऱ्याला खत घालायला लावतोय. म्हणून आज बघा प्रत्येक कोंबारा हे बघा कसा गॅप पडतोय, हे बघा कसं पांढरं पडलंय बघा. ही कांडीची साईज वाढल्यामुळं असं हे फकत असतं सारखं, म्हणजे पेरा मोठा होत असतो. पण झालेला चुका मी बी मान्य करेन, पण ह्यात मी शेतकऱ्याचं वाटोळ करत नाही. जी समजून सांगतोय ही कुठल्या शास्त्राने सांगितलं नाही. शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने इथं रानात येऊनच ऊस बघावं. ऊसाचे नाना आता एंडिंगला जाऊ आपण. नाना, तुमचा जर ऊस बघायचा असेल तर महाराष्ट्रातल्या ह्या बघणाऱ्या तमाम जनतेला तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ऍड्रेस द्या. नाना ऊस तंत्रज्ञान, नवनाथ गायकवाड, शहाजीनगर, रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 7350509696. इंस्टाला आयडी आहे नाना032. युट्यूबला चॅनल आहे नाना ऊस तंत्रज्ञान म्हणून. युट्यूबचं चॅनल बघत जा. त्याच्यावर काय माझ्या मुलाखती आहेत त्या, हे अनुकरण करा शेतकरी भाऊ. काहीच नाही, जसं आपल्याला भूक लागली की आपल्याला थोडं थोडं खावं लागतं, असं त्याचा पण जीव आहे, वाढतोय म्हणजे ती सजीव आहे, म्हणून त्याला थोडं थोडं त्याच्या भुकानुसार खाऊ घालत चला. जसं आपण झोपेतून उठल्या की चहा पितो, त्याने आपल्याला तरतरी येत असते, तसं आपण दिवसातून 4 वेळा चहा का पितो, तरतरी असेल तशी ह्याची तरतरी कंटिन्यू टिकून ठेवा. जो पिणारा माणूस असतो त्याची निशा टिकत नाही म्हणून सारखा ती गोट गोट घेत असतो, तसं याला सारखं लागलं असं भुकानुसार त्याला थोडं थोडं खाऊ घालत चला. एवढंच माझं शेतकरी बांधवांना सांगणं. ना गेल्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की मी माझ्या उसाला दारू पाजतो. त्याला पण मी बघितलं होतं हो, ते. सांगितले. ह्याला पण दारूच्या 2 फवारण्या झाल्या ते GS6B IBA दारू. कोणती दारू? कोणती दारू? दारूची क्वार्टर आपले सक्कू संत्रा देशी दारूची संत्रा, क्वार्टर नसते का देशी. 90 रुपयाची, असल्यात 1 क्वार्टर GS6B IBA त्यात बी एक क्वार्टर किती किती 200 लिटर पाण्याला 1-2 क्वार्टर बारक्या पण एक टाकत होता, आता 2 किती एकराचा आता प्लॉट? 200 लिटर पाणी ह्याला लागतंय. 200 लिटर पाणी काय काय ह्याला 100 लिटर पाणी आता 200 लिटर पाणी लागलं, पहिलं 100 लिटर लागायचं. तर कालच्या वेळेस ह्याला 2 क्वार्टर टाकले असताना मी आता गड्याला सांगितलं होतं, पण त्याने 2 क्वार्टर GS6B IBA 2-2 ग्रॅमनी आणि मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो आणि 13-40-13 2 किलो एवढेच ह्याला फवारणी घेतली होती. पहिल्या डोसला पण हेच घेतलं होतं. आणि काय मायक्रोन्यूटन रानड्याकडून मायक्रोन्यूटनची एक फवारणी घेतली होती, त्यात 12-61 मॅग्नेशियम अमोनियम 2-2 किलो काहीतरी टाकलं होतं. आता एवढं काहीतरी ह्या चार्टवर मांडलेलं आहे. दुसऱ्या पहिल्या खतं खालनं सोडत असताना 12-61 2 किलो एकरी मॅग्नेशियम, युरिया आणि अमोनियम सल्फेट हे सगळं 2-2 किलो सोडत असतो आणि काय केंड सोडत असतो. दुसरी गोष्ट एकदा 19-19 सोडतो. 19 शेतकरी बांधवांना मी काय सांगतो की युरिया, मॅग्नेशियम, अमोनियम हे कंटिन्यू ठेवायचं आणि त्यात एक वेळेस 12-61 टाकायचं 4 महिन्यात उसोपर्यंत, एक वेळेस 19-19 टाकायचं, एक वेळेस 13-40-13 टाकायचं, असं आलटून पलटून द्यायचं. आणि ही कंटेंट 3 आहे ते कंटिन्यू ठेवायचं, युरिया, मॅग्नेशियम आणि अमोनियम हे 12 महिन्यासारखं चालू राहून द्यायचं. परत ह्याला दुसरं एक वेळेस 9-24-24 5 किलो मॅग्नेशियम, अमोनियम आणि युरिया ह्याचा पण एक डोस दिलाय. असं पण हे पण काय काय सोडत जा. त्याचं विद्राव्य खत नाही ते पण पिशवीतलं खत एकदा सोडून बघितलं काय रिझल्ट येतं. मला एक शेतकरी म्हणला तर बाबा नाना कमी खर्चातलं सोडलं तर चालतं, तुम्ही सोडलं होतं एकदा, तर त्याचा पण रिझल्ट चांगला आलेला आहे. ना आता एका शब्दात आपल्याला उत्तर घ्यायचंय नानांकडून आणि अगदी महत्वाचं उत्तर, परंतु एकाच शब्दात असावं ते उत्तर. नाना, आता नवीन प्लॉट, नवीन उमेद तुमची, किती टन ऍव्हरेज ह्या ऊसाला? ह्याला तर आता हे अडसाल्यात मोडतोय म्हणले ह्याला सहज 150+ काढीन सहज 150+ हा. बघू आता काय शेवटी निसर्ग आहे. ठीक आहे, म्हणजे टार्गेट तर 150 आहे. काय लोकांचं ऊस मधलं गारपिटीत वाहून गेलं, तर पाण्यात काय लोकांचं ऊस वाहून गेलं, काय लोकांच्या ऊसाला महिना 2-2 महिने पाणी साठलं नाही त्या रानातनं, माझ्या ह्या ऊसातनं महिनाभर पाणी साठत नव्हतं. असं थोडस शेवटी निसर्ग ठीक आहे, ठीक आहे, निसर्गाची साथ नाना, निसर्गाची साथ भेटली. चला पुन्हा त्याला जर ऊसाला जर पाणी नाही कमी पडलं, पाऊस जर टायमिंगला झाला तर 150 काय सांगतोय, फक्त ऊस बघा यायचं, ऊस तो टायमाला मग आपण बघा यायचं, नानांचं बघा यायचं म्हणतात. नाना, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा. नाही थांबा नाना, थांबा. तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा ऊस प्लॉट बघण्यासाठी पुन्हा एकदा तुमचा फक्त ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा. नाना ऊस तंत्रज्ञान, शहाजीनगर, रेडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर आहे नवनाथ गायकवाड 7350509696. इंस्टाला आयडी आहे नाना032 आणि युट्यूबला चॅनल आहे नाना ऊस तंत्रज्ञान. जय बाळूमामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम.
नानांचा ऊस बघण्यासाठी या ठिकाणी प्रत्येकाने यायचंय, कारण नानाचा खरोखरच हा जो नवीन प्लॉट आहे तो खूप देखणा आहे आणि हा देखणा ऊस बघण्यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या जनतेने इथं यावं असं नानांचं म्हणणं आहे. आणि नानांचा हा ऊस पाहण्यासाठी इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल. नानांनी मोबाईल नंबर ऍड्रेस वगैरे दिलाय, त्या मोबाईल नंबर आणि ऍड्रेसवर या आणि नानांचा हा प्लॉट पहा. थांबूया इथं आपण.